हे इराण इस्रायल युद्ध फक्त दिखावा आहे, खरा खेळ तर खूप वेगळा आहे। या सर्व युद्धाचं कारण इराण न्यूक्लिअर वेपन बनवायच्या अगदी जवळ पोहोचला होता। याच संशयावरून 13 जून 2025 ला इस्रायलने इराणच्या न्यूक्लिअर प्रोजेक्ट्सवर हल्ले केले। नंतर अमेरिकेने सुद्धा इराणच्या प्रमुख न्यूक्लिअर साइट्सवर हल्ले केले आणि पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांनीच मध्यस्थी केली आणि इराण आणि इस्रायलमध्ये सीजफायर घडवून आणलं। नोबेल प्राइज मिळत नाही तरी आपण अशी शांती पसरवण्याचं काम करतो अशी भूमिका ट्रम्प तात्यांनी तेव्हा घेतलीच। पण मुळात या युद्धाचीच सुरुवात ट्रम्प यांच्यामुळेच झाली असं म्हणता येईल। कारण 2018 ला डोनाल्ड ट्रम्प यांनी 2015 ची इराण न्यूक्लिअर डील फाडून टाकली। बराक ओबामांनी केलेल्या या करारामुळे इराण न्यूक्लिअर वेपन कधीच बनवणार नव्हता, पण ट्रम्प यांनी तो मोडून इराणवर कडक निर्बंध लादले। मग इराणने आपला न्यूक्लिअर प्रोग्राम अधिक वेगाने वाढवला। त्यात 2025 ला जेव्हा इस्रायलने इराणवर हल्ला केला तेव्हा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर गुन्हे दाखल होते आणि त्यांची चौकशी सुरू होती। यामुळेच काही तज्ञांचं म्हणणं आहे की जोपर्यंत युद्ध सुरू आहे तोपर्यंत त्यांना पदावरून हटवता येत नाही आणि ते वाचू शकतात, म्हणूनच ते युद्ध पेटवतायत। ट्रम्प यांनी नेतन्याहू यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे सर्व गुन्हे रद्द करा अशी मागणी सुद्धा केली होती। म्हणजे ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यात एका हाताने द्या आणि दुसऱ्या हाताने घ्या अशी मैत्री आहे असं दिसतं। आता पुन्हा इस्रायल आणि अमेरिकेने ऑपरेशन एपिक फ्युरी सुरू केलं आणि इराणमध्ये बरेच हवाई हल्ले केले, ज्यात इराणचे सुप्रीम लीडर आयातोल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला। याला पलटवार म्हणजे इराणने फक्त इस्रायल नाही तर अमेरिकेच्या मित्र देशांमध्ये असलेल्या बेसवर सुद्धा मिसाईल्सचा पाऊस पाडायला सुरुवात केली। पण यात इराण धुतल्या तांदळाचा आहे का? तर नाही। इराणची पहिली मोठी चूक म्हणजे न्यूक्लिअर वेपन बनवण्याच्या नादात त्यांनी आंतरराष्ट्रीय नियमांना झुगारून छुपा पद्धतीने युरेनियम साठवणं सुरू ठेवलं। दुसरी चूक म्हणजे स्वतः समोर न येता हमास आणि हिजबुल्ला सारख्या संघटनांच्या माध्यमातून इस्रायलला डिवचलं। आता हे युद्ध दोन देशांमधलं राहिलेलं नाहीये, ते तिसऱ्या महायुद्धाचं पहिलं पाऊल सुद्धा ठरू शकतंय।